साईमाई सकाळ भावांनो, आजचा दिवस आहे दुसरा आणि आत्ताशी आम्ही जस्ट उठलेत. आता जातोय चहा प्यायला, ब्रश वगैरे केलाय आणि फ्लॅश कशाला पडतो माझ्या काय काहीच दिसत नाही, एवढीसा बल्ब आहे. मामा इकडे उभे आहेत. पालखी तिकडे समोर होती, जवळजवळ 300 मीटरवर पालखी होती आणि आम्ही थोडं पालखीपासून लांब झोपले कारण की तिकडे आवाज खूप येतो, घोरतात खूप, म्हणून आम्ही लांब झोपले. तर आता जाऊ चहा प्यायला. ओम साईराम. तर आता आम्ही निघालेत जस्ट आणि आता दुपारचा स्पॉट म्हणजे नाश्त्याचा स्पॉट देहारीचा पहिला आहे, देहारच्या नदीच्या. आणि आज आपल्याला मामा जॉईन झालेत, सुशील मामा. आणि आजचा देहारच्या पहिला नदी आहे, तिकडे आमचं नाश्त्याचा स्पॉट आहे आणि कदाचित जेवणाचा स्पॉट आमचा चिकूवाडीमध्ये आहे आणि रात्रीचा स्पॉट वाळवंट आहे. तर खूप मजा येणार आहे. लाईट मिळत नाही, फ्लॅश मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि असंच काय काय म्हणजे क्षण तुम्हाला पालखीचा एक अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर असंच तुम्ही पण प्रेम देत राहा आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओम साईराम. साईमाई सकाळ भावांनो, तर आता आहेत आम्ही भोपोलीच्याहून 2 किलोमीटर पुढे आहेत. सगळ्यात लेट निघालेलो आणि सगळ्यात लवकर अंतर कापलं आम्ही. आणि आता देहारची नदी आमच्यापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असेल आणि त्याच्याच आसपास आपला नाश्ता आहे. आणि आपल्यासोबत पालखी कोणती आहे, खानपाडा आणि कुठे नवापूर, खानपाडा आणि नवापूरची पालखी आहे. आणि हाल तर होणारच आहेत कारण की 3 पालख्या आम्ही एकत्र चालतो आहे रोडला आणि स्टे पण आता चेंज होत आहेत. चिकूवाडी आहे ना, दुपारचा स्टे आमचा तो कदाचित चेंज होणार आहे. ही मागची गाडी आहे तर हे ती तर खानपाड्यावरांची आहे. आपल्या गाड्या एकही अजून पण पास नाही झाल्या पाहिजे. आणि काहीच वातावरण बघा, फक्त वातावरण, आकाश सिनेमॅटिक व्ह्यू येतो, असं वाटतं आपण पिक्चर बघायला लागले आहेत काही. तर आता आम्ही तिन्ही पालखी एकत्र आहेत, नवापूर, खानपाडा आणि आपल्या वडरेची साई माऊली. हे बघा, ही खानपाडावाल्यांची पालखी आहे आणि मागे गर्दी आहे. हे जे पण दिसत आहेत ते सगळे खानपाडा नवापूर सगळे मिक्स आहेत. आणि आपल्या खानपाड्यामध्ये सगळे लेडीज पण आहेत. सॅल्यूट टू दॅम बिकॉज दे आर वॉकिंग, एवढं चालतात ते. खूप म्हणजे खूप वातावरण खूप भारी आहे. जय साईनाथ. ओम साईराम. ठीक आहे, आपला नाश्त्याचा स्पॉट आलेला आहे. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आज कदाचित नाश्त्याला उपमा आहे, उपमा का फोडणीचा भात आहे. आता बघू, आपला रेस्ट करायचं ते इम्पॉर्टंट आहे. आणि ऑलमोस्ट पब्लिक चालला आहे, निघाला आहे, निघते म्हणजे खाऊन रिटर्न चालले. तर पहिला खाऊन घेऊ, बघू नाश्त्याला काय तुम्हाला सांगतो. राकेश दोन दिवसानंतर मी आमची नाही चालवली. 2 दिवस चालू होतं, 2 दिवसानंतर आखी चालू. आखी म्हणजे घरी जाता ना मामा सारखा. आज आहे काही उपमा. आता नाश्ता करून घेऊ. उपमा आहे नाश्त्याला आणि इकडे सगळं वाटा लागलं. तर आता आहेत आम्ही देहारच्या नदीवर
आणि आपली ऑलमोस्ट पूर्ण पालखीची सगळी मुलं इकडे आंघोळीला असतात या नदीवर. बघा हे निलेश चकावर्यांचा ग्रुप आहे. इकडे पण आपलीच सगळी पोरं आहेत. टी शर्ट आपलीच दिसतात तिकडे. पण आम्हाला आंघोळ नाही करायची नाहीत कारण की आम्हाला पुढे जाऊन झोपायचं आहे, रेस्ट करायचं आहे. आणि तिकडे पण आंघोळची सोय आहे चिकूवाडी. आणि दुपारचा स्टे आहे चिकूवाडी, रात्रीचा स्टे आहे वाळवंटा. तर आता जाऊया. भरपूर मुलं मागे पण आहेत. यश वगैरेंचा ग्रुप मागे आहे. तर आत्ताच आम्ही नाश्ता केला विक्रमगडला आणि वडा मिसळ खाली आणि त्याच्यासमोर आईस्क्रीमवाला होता आणि आईस्क्रीम पण खाल्ला. त्याच्यानंतर पोट अजून भरत नाही म्हणून आम्ही शिकंजी पण पिली. आता चालतोय पुढे आपली लोक चालत आहेत आणि आम्ही तिघे इकडे त्यांच्या मागे आम्ही हां आम्ही सगळे शेवटला आहे. खूप मजा तर येत आहे कारण की आम्हाला आमची मावशी म्हणजे रिंकुदाची मम्मी असं बोलला की वजन कमी करून या. पण आम्हाला माहिती आहे आमचं वजन कमी होणारच नाही. आम्ही एवढं खातात, चालतात फक्त 2 किलोमीटर न खातात 4 किलोमीटर एवढा काम करतात. तुम्हाला मजा नाही येते पण आमचे पाय जाम दुखत आहेत. हा तोळ पण ना काही खूप दुखत आहेत. तुम्ही जर आम्हाला बघत असतील तर प्लीज पाया. हे पूर्ण वाट लागलाय पूर्ण पायाची. मस्करी नाही करायचं आहे. तुम्ही जर जवळ असतील जवाहरला तर येऊन जा. पाय दाबाला जो सबस्क्राईब जवळ असेल त्यांनी येऊन जा. हा जय श्रीराम. आपला दुपारचा स्टे आलेला आहे. आपल्या या गाड्या चिकूवाडी आपल्या सगळ्या गाड्या इकडे आलेल्या आहेत. मला तर जेवायची इच्छा नाही आहे पण बाबांचा प्रसाद थोडा तरी खाला पाहिजे. तर बघा इकडे आपला स्टे आहे. कैलास राणा शिवचंद्र मोरे फणींद्र माता. आता आम्ही निघाले आहेत चिकूवाडीतून आणि आता स्टे आहे वाळवंटा. तिकडे 2 पालख्या आहेत. एक आहे नवापूरची ज्याच्यात लेडीज लोक पण आहेत आणि एक आपली. खूप म्हणजे खूप सनस्क्रीम लागलाय कारण की ऊन खूप आहे. आमचा रिंकू दादा बघा त्याने केवढी सनस्क्रीम लागलं बघा. मला गरज नाही लावायची. त्याला गर्लफ्रेंड भेटला आहे ना. आम्ही कसे हा गर्लफ्रेंड नाही लग्न झालं आहे आता शोधतो तो गर्लफ्रेंड. साईबाबाकडे तो तेच मागण्यासाठी चालला आहे. तर आता आम्ही साखऱ्यापर्यंत नॉनस्टॉप चालणार आहेत. नंतर मग रेस्ट घेऊ. 3 का 4 किलोमीटर साखरा आहे. सगळी पब्लिक निघाली आहे कारण की तिकडे जागा पकडण्यासाठी खूप म्हणजे खूप वाट लागणार आहे. आणि आम्ही ॲज युजल सर्वात लास्ट. हां आम्ही सगळ्यात शेवटला आम्ही निघतो दर पालखीत आणि तेच आम्ही फॉलो करतो. मागे पण आपले काका वगैरेच आहेत, पुढे पण काका वगैरेच आहेत. तर चला भेटूया पुढे. ओम साईराम. आणि आपला सेवेकरी संयम मोरे पालखीमध्ये खूप म्हणजे खूप सेवा करायला लागलाय आपल्या ग्रुपची. नुसतं पाणी कमीच नाही पडून द्यायचं ना पोराला मी. हां बिचारा बघा आपला सोबत चाललाय आणि पाण्याची बाटल्याचा पूर्ण बॉक्स पुढे ठेवलाय. हा पूर्ण ग्रुप आणि आपला पहिला वर्ष आपला गंधर्व राऊत का मोरे रे ठाकूर. आणि काही त्याची गर्लफ्रेंड कोण बघत असेल ती केकवाली आहे असं इकडे सांगण्यात आलेलं आहे. होता खूप पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापासून खूप जुना आहे. यश भाऊ आमचा सर्वांचा लाडका. आणि बँजो मधला किंग कीबोर्ड मास्टर जतीन लाख्या. आणि काही आता आम्ही आहेत साखरा क्रॉस केलाय. वाळवंटाला वस्ती आहे. हा ओके ओके ओके. पण माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही गंधर्व यांचा पहिला वर्ष आहे तर तुम्ही त्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. ओके ओके. कसं आहे ते. तर गाईज आपण सगळ्यांचे रिव्ह्यू घेतातच ज्यांचं फर्स्ट इयर असतं. तुम्ही गेल्या वर्षी
व्हिडिओ बघितलेच असतील. तर आता गंधर्व ठाकूरेचा यांचं पहिलं वर्ष आहे, तर त्याला विचारू त्याचा अनुभव कसा येतो. भाई तुला कसं वाटलं आता या पहिल्या वर्षात तुला? काय नाही मजा पण येते आणि पण 2 दिवस चालून एवढं काय पाय दुखत नाही आपले तर नॉर्मली. ओके ओके, खूप चांगला रिव्ह्यू दिला गंधर्व ठाकूरने. तुम्ही ऐकला की नाही रिव्ह्यू गंधर्व ठाकूरचा? तर गाईज पोचून खेळून वगैरे आले, हे पण चालले आता खेळायला. जस्ट आम्ही पोचलोय आणि खूप म्हणजे खूप थकले आहेत. सगळ्यात शेवटची निशाणी आहेत आम्ही, पूर्ण आमचा ग्रुप पूर्ण शेवटची निशाणी आहे. यश भाऊ तेवढ्या गाड्यात बघा गाईज आपल्या मंडळाच्या. यश राऊत तुम्हाला काय बोलायचं आहे का? आता पोचले, आता काय 2 टाइम जेवायचं झोपायचं. खराड गँग आम्ही, खराड गँग. आता बस करते.